जय महाराष्ट्र मित्रांनो, मराठी माहिती केंद्र या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचे स्वागत आहे. मित्रांनो, रेल्वेच्या जेवढ्या काही कॅटेगरीच्या वॅकन्सीज निघतात, जसं की ALP टेक्निशियन, त्याबरोबर NTPC नॉन ग्रॅज्युएट, NTPC ग्रॅज्युएट, पॅरामेडिकल, त्याचबरोबर ग्रुप डी आणि लेवल 1 या सगळ्या कॅटेगरीजचे जे नोटिफिकेशन आहेत त्याच्यातील जे इम्पॉर्टंट थिंग्स आहेत त्यासाठी आपण एक सिरीज स्टार्ट केलेला आहे. आणि त्या सिरीजमध्ये आपण पहिला महत्त्वपूर्ण व्हिडिओ घेतलेला आहे ज्या टॉपिकवर. त्या टॉपिकचं नाव आहे इम्पॉर्टंट इंस्ट्रक्शन्स, म्हणजेच महत्त्वपूर्ण निर्देश. आणि आपला या सिरीजमध्ये दुसरा एक व्हिडिओ झालेला आहे आणि तो म्हणजे जनरल इंस्ट्रक्शन्स या टॉपिकवरती. आणि आपण तो टॉपिक पण पूर्ण कव्हर केलेला आहे. आणि आपण आजचा जो व्हिडिओ आहे त्या व्हिडिओमध्ये एज लिमिट काय आहे ते आणि राष्ट्रीयत्व म्हणजेच नॅशनॅलिटी हे 2 पॉइंट कवर करणार आहेत. तर चला सुरू करूया. आयु सीमा रिक्ति तालिका में किसी विशेष पद के लिए दर्शाई गई न्यूनतम एवं अधिकतम आयु सीमा की गणना 1/1/2025 के अनुसार की जाएगी. तर बघा, तुम्हाला तुमचं लोअर एज लिमिट किंवा अप्पर एज लिमिट जे आहे ते 1/1/2025 पर्यंत कन्सिडर करण्यात येणार आहे. अभ्यर्थियों की जन्मतिथी नीचे दी गई तालुका के बीच होनी चाहिए. तर बघा, तुमचं जे एज अप्पर एज लिमिट आणि लोअर जे एज लिमिट आहे हे यांच्यामध्ये असायला पाहिजे. तुम्ही ज्या पोस्टसाठी फॉर्म भरणार आहात त्या पोस्टसाठी जर एज लिमिट 18 ते 33 वर्ष असेल तर तुमचा जन्म 1 जानेवारी 2007 ते 2 जानेवारी 1992 यांच्या दरम्यान असायला पाहिजे. आणि जर तुम्ही SC/ST कॅन्डिडेट असाल तर तुमचा जन्म 1 जानेवारी 2007 ते 2 जानेवारी 1987 पर्यंत असायला पाहिजे. त्याबरोबर जर तुमच्या पोस्टचं एज लिमिट जे आहे ते 18 ते 36 असेल तर तुमचा जो जन्म आहे तो 1 जानेवारी 2007 पासून ते 2 जानेवारी 1989 अनरिझर्वसाठी आणि SCसाठी 2 जानेवारी 1984 या दरम्यान असला पाहिजे. जर तुमच्या पोस्टसाठी एज लिमिट जे आहे ते 20 वर्षापासून 36 वर्षापर्यंत असेल तर तुमचा जन्म 2005 पासून 1989 या दरम्यान असला पाहिजे. आणि जर तुम्ही SC/ST कॅन्डिडेट असाल तर तुमचा जन्म 2005 ते 1984 या दरम्यान असायला पाहिजे. आणि जर तुमच्या पोस्टचं एज लिमिट जे आहे ते 21 वर्षापासून 43 वर्षापर्यंत जर असेल तर तुमचा जन्म 2004 ते 1982 या दरम्यान असायला पाहिजे. आणि जर तुम्ही SC/ST कॅन्डिडेट असाल तर तुमचा जन्म 2004 ते 1977 या दरम्यान असायला पाहिजे, तर तुम्ही इलिजिबल होता मित्रांनो. नोट बघा काय दिली है. कोविड-19 महामारी के कारण आयु सीमा पार कर चुके और रेलवे भर्ती में भाग लेने का अवसर चूक गए कई उम्मीदवारों को राहत देने के लिए पैरामेडिकल के पदों में आधारित ऊपरी आयु सीमा में 3 वर्ष की छूट देने का निर्णय लिया गया है. तर बघा, रेल्वेनं जे काही आपलं कोविडचं पॅन्डेमिक आलं होतं त्या कोविडच्या पॅन्डेमिकमुळं रेल्वेनं असा निर्णय घेतलेला आहे की तुम्हाला वयोमर्यादामध्ये 3 वर्षाची जी आहे ती सूट देण्यात येणार आहे. 3 वर्षाची सूट म्हणजे काय बघा, आता जर तुम्हाला 18 ते 33 वर्ष वय जर लागत असेल तर तुम्हाला 18 ते 36 वयापर्यंत कन्सिडर केल्या जाणार आहे. तर बघा, इथं आपल्याला व्यवस्थित समजून घेता येणार आहे. जे नर्सिंग अधीक्षक आहे त्यांच्यासाठी 20 ते 43 वर्षाची एज लिमिट जी आहे तिथं तुम्हाला 20 वर्षापासून 46 वर्षापर्यंत. आणि त्याच्यानंतर बघा डायलिसिस 6 नंबरचा पॉईंट बघा, डायलिसिस टेक्निशियन तुम्हाला 20 ते 36 वर्षापर्यंतची वयोमर्यादा होती. कोविडमुळे तुम्हाला ती 20 ते 39 करण्यात आलेली आहे. त्याच्यानंतर बघा 19 नंबरचा पॉईंट बघा, लॅबोरेटरी सहाय्यक ग्रेड 2 त्याच्यामध्ये तुमची एज लिमिट जी होती ती 18 ते 36 होती. कोविड पॅन्डेमिकमुळे ती सुद्धा 18 ते 39 एवढी करण्यात आलेली आहे. याप्रमाणे तुम्हाला कोविड पॅन्डेमिकमुळं अप्पर एज लिमिटमध्ये 3 वर्षापर्यंतची जी सूट आहे ती सूट प्रत्येक कास्टसाठी देण्यात येत आहे. नीचे दी गई तालिका में निम्नलिखित श्रेणियों समुदायों के लिए ऊपरी आयु में छूट अपेक्षित प्रमाण प्रस्तुत करने के अधीन लागू है. बघा, हे जे खाली दिलेलं कॉलम आहे या कॉलममध्ये तुम्हाला कुठल्या कॅटेगरीला किती रिझर्वेशन आहे हे रिझर्वेशन तुम्हाला मिळवण्यासाठी तुमच्याकडं कंपल्सरी जे सर्टिफिकेट आहे ते सर्टिफिकेट असणं आवश्यक आहे. तर बघा, या पहिल्या कॉलममध्ये तुम्हाला दिलेले आहेत
कॅटेगरी आणि दुसऱ्या कॉलममध्ये दिलं आहे तुम्हाला एज रिलॅक्सेशन इन अप्पर एज लिमिट. तर बघा SC ST कॅन्डिडेट जर असाल तुम्ही तर तुम्हाला 5 वर्षाचं एज रिलॅक्सेशन आहे, पण तुमच्याकडे सर्टिफिकेट असणं कंपल्सरी आहे. त्यानंतर दुसरं आहे OBC कॅन्डिडेट्स. OBC कॅन्डिडेटसाठी 3 वर्षाचं एज रिलॅक्सेशन आहे, तुम्हाला सर्टिफिकेट असणं कंपल्सरी आहे. त्यानंतर बघा एक्स सर्व्हिसमॅन विथ अ लेटेस्ट 6 मंथ कंटिन्युअस सर्व्हिस आफ्टर अट्रॅक्शन्स. जर तुम्ही एक्स सर्व्हिसमॅन असाल आणि EWS किंवा अनरिझर्वचे एक सर्व्हिसमॅन असाल तर तुम्हाला 3 वर्षापर्यंत, जर तुम्ही OBCचे जर एक सर्व्हिसमॅन असाल तर तुम्हाला 6 वर्षापर्यंत, आणि त्याचबरोबर तुम्ही SC ST कॅन्डिडेट आहात आणि एक सर्व्हिसमॅन आहात तर तुम्हाला 8 वर्षापर्यंत जी सूट आहे ती देण्यात येणार आहे, पण तुमच्याकडे कंपल्सरी जे सर्टिफिकेट आहे ते असायला पाहिजे. त्यानंतर बघा PWD कॅन्डिडेट, जर तुम्ही EWS किंवा अनरिझर्वमधले PWD कॅन्डिडेट असाल तर 10 वर्षापर्यंत, आणि OBC कॅन्डिडेट असाल तर 13 वर्षापर्यंत, आणि SC ST PWD कॅन्डिडेट असाल तर तुम्हाला पूर्ण 15 वर्षापर्यंत जे एज रिलॅक्सेशन आहे ते देण्यात येणार आहे. 5 नंबरचा पॉईंट बघा, कॅन्डिडेट्स हू आर सर्व्हिसिंग ग्रुप C अँड इस्टरवाईल ग्रुप D रेल्वे स्टाफ विथ मिनिमम 3 इयर्स सर्व्हिस ॲज वेल ॲज सबस्टिट्यूट विथ मिनिमम 3 इयर्स सर्व्हिस इन कंटिन्युअस ऑर इन ब्रोकन स्पेल्स इन रेल्वे. जर तुम्ही ग्रुप C आणि ग्रुप D मध्ये 3 वर्ष कमीत कमी काम केलेलं जर असेल तर अशा विद्यार्थ्यांना एज रिलॅक्सेशन आहे. ओपन आणि EWSच्या 40, OBCच्या 43 आणि SC ST कॅन्डिडेटच्या 45. त्याच्यानंतर 6वा पॉईंट, कॅन्डिडेट हू आर वर्किंग इन क्वॅट ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिस ऑफ द रेल्वे ऑर्गनायझेशन सच ॲज रेल्वे कॅन्टीन, कोऑपरेटिव्ह सोसायटीज अँड इन्स्टिट्यूट अप टू द लेंथ ऑफ सर्व्हिस रेंटेड ऑन 5 इयर विथ एवर इज लेस. बघा, तर त्यानुसार तुम्हाला कॅल्क्युलेट करून देण्यात येणार आहे. आणि शेवटी बघा, फिमेल कॅन्डिडेट हू आर विडवॉइड, डिवोर्स्ड ऑर ज्युडिकली सेपरेटेड फ्रॉम हजबंड बट नॉट रिमॅरिड. ज्या महिला आहेत त्यांचं तलाक वगैरे झालेलं आहे आणि ते त्यांच्या मिस्टरपासून सेपरेट वगैरे राहतात आणि त्यांना डबल लग्न केलेलं नाही दुसरं, अशा महिलांसाठी अनरिझर्वच्या आणि EWSच्या 35 वर्षापर्यंत, OBCच्या 38 वर्षापर्यंत, आणि SC ST कॅन्डिडेट जर असतील त्या महिला तर त्यांना 40 वर्षापर्यंत जे आहे ते एज रिलॅक्सेशन देण्यात येणार आहे. पण तुमच्याकडं जे सर्टिफिकेट आहे मित्रांनो ते सर्टिफिकेट असणं कंपल्सरी आहे. तर बघा त्यांनी काय पॉईंट दिले, यदि कोई अभ्यर्थी 1 से अधिक आधारों पर आयु में छूट के लिए पात्र है तो उसे उन छूटों से अधिकतम छूट मिलेगी जिनसे लिए वह पात्र है. तर बघा, आता एखादी फिमेल आहे, OBC फिमेल आहे आणि त्या OBC फिमेलला 3 वर्षाचं एज रिलॅक्सेशन तर मिळतंच, पण ती जर दुसऱ्याही म्हणजे सपोज जर डिवोर्स असलेली जर तीच महिला असेल तर तिला ती 38 वर्षापर्यंत एज रिलॅक्सेशन मिळतं. मग त्यांना म्हणजे जास्त कॅटेगरीतून ज्या आहे ते एज रिलॅक्सेशन दिलं जातं, म्हणजे त्यांना डिवोर्स महिलेमधून 38 वर्षाचं एज रिलॅक्सेशन दिलं जातं, पण त्यांना त्यांच्याकडं सर्टिफिकेट असणं गरजेचं असतं. अनारक्षित रिक्तियों के लिए आवेदन करने वाले अनुसूचित जाति, अनुसूचित जमाती और अन्य पिछड़ा वर्ग उमेदवारों को कोई आयु छूट नहीं दी जाएगी. बघा, तुम्हाला एज रिलॅक्सेशन कधी मिळणार आहे, जेव्हा तुम्ही त्या कॅटेगरीच्या रिझर्वेशनमधून फॉर्म भरणार आहात. जर तुम्ही OBC SC ST कॅन्डिडेट जर असाल आणि तुम्ही SC ST या कॅटेगरीमधून जर फॉर्म भरला तरच तुम्हाला जे काही 5 वर्षाचं एज रिलॅक्सेशन दिलं जातं ते एज रिलॅक्सेशन मिळणार आहे. अथवा तुम्ही जर ओपनमधून जर फॉर्म भरलात SC ST कॅन्डिडेट असून तर तुम्हाला कुठल्याही प्रकारचं एज रिलॅक्सेशन जे आहे ते देण्यात येणार नाही. अनारक्षित रिक्तियों के लिए आवेदन करने वाले PWD उम्मीदवारों को केवल PWD के लिए लागू आयु में छूट दी जाएगी उपरोक्त की शर्तों के अधीन. तर बघा, जे PWD कॅन्डिडेट आहेत त्यांना या कॉलममध्ये दिलेले जे काही रूल्स आहेत या रूल्सप्रमाणे रिझर्वेशन देण्यात येणार आहे, पण त्यांनी PWD याच कॅटेगरीमधून फॉर्म भरला पाहिजे. त्यांनी जर ओपनमधून फॉर्म भरला तर त्यांना कुठल्याही प्रकारचं आरक्षण दिलं जाणार नाही एजमध्ये. आणि शेवटचा पॉईंट, PWD और XMS उम्मीदवारों को आयु में छूट उपरोक्त पैरा 5.1 अनुसार दी जाएगी. बघा, PWD वगैरे जे कॅन्डिडेट आहेत त्यांना हे जे 5.1 नंबरचा कॉलम आहे याप्रमाणे जे एज रिलॅक्सेशन आहे ते देण्यात येणार आहे. तर याच्यामध्ये महत्त्वपूर्ण इन्फॉर्मेशन बघा काय आहे, उम्मीदवारों को ध्यान रखना चाहिए कि उनके आवेदन में भरी गई जन्मतिथि और मैट्रिकुलेशन MSSC 10वीं पास या सक्षम प्रमाण पत्र पर दर्ज की गई जन्मतिथी समान होनी चाहिए. तर तुम्ही जे मॅट्रिक्युलेशन देणार आहात त्या मॅट्रिक्युलेशनवरची एज आणि तुमचं जे 10वीचं सनद आहे त्या सनदवरची जी एज आहे ती डेट ऑफ बर्थ सेम असायला पाहिजे. त्या दोन्हीमध्ये डिफरन्स असला तर तुम्हाला ते एक्सेप्ट करणार नाही आहेत.
जन्म तिथि में बदलाव के लिए किसी भी बात के अनुरोध पर विचार नहीं किया जाएगा. जन्मतिथी में कोई भी अंतर उमेदवार को अयोग्य घोषित कर देगा. बघा, जन्म तुमचा मॅट्रिक्युलेशन आणि तुमचं जे मार्कशीट आहे 10वीचं सनद वगैरे त्याच्यावर जर तुमची एज वेगवेगळी असेल तर तुम्हाला ते एक्सेप्ट करणार नाही. डायरेक्टली तुम्हाला डिस्क्वालिफाय करण्यात येणार आहे. त्यामुळं तुमच्या मॅट्रिक्युलेशन जे आहे त्या मॅट्रिक्युलेशनवर आणि तुमच्या 10वीच्या सनद जे आहे त्या सनदवर मार्क जे आहे ते सेम जे डेट ऑफ बर्थ आहे ते तुमचं सेम असायला पाहिजे. तरच तुम्हाला या एज रिलॅक्सेशनचा जो फायदा आहे तो घेता येणार आहे. अन्यथा तुम्हाला कुठल्याही प्रकारचा त्याचा फायदा मिळणार नाही. तर बघा, एज आणि एज रिलॅक्सेशन डिटेल्समध्ये बघल्याच्या नंतर आपण राष्ट्रीयता आणि नागरिकता म्हणजेच नॅशनॅलिटी या पॉईंटकडे जाऊ. अभ्यर्थी को निम्न में से कोई एक होना चाहिए. जर तुम्ही अभ्यास करणार असाल आणि जर तुम्ही फॉर्म भरत असाल तर तुम्हाला नॅशनॅलिटीमध्ये त्यांनी हे जे 5-6 पॉईंट दिले त्याच्यापैकी तुमच्याकडे कुठलं तरी एक सर्टिफिकेट असायला पाहिजे. एक तर तुम्ही भारताचे नागरिक असायला पाहिजे, किंवा तुम्ही नेपाळचे नागरिक असायला पाहिजे, किंवा तुम्ही भूटानचे नागरिक असायला पाहिजे, तिब्बतीमधून येऊन तुम्ही भारताचे रहिवासी असायला पाहिजे, किंवा जर तुम्ही भारतीय मूळाचे जर असाल आणि पाकिस्तान, वर्मा, श्रीलंका, पूर्वी आफ्रिकाचे जे देश आहेत केनिया, युगांडा, संयुक्त गणराज्य, तंजानिया, तांबिया, मलावी किंवा इथिओपिया आणि व्हिएतनाम या देशांसारख्या देशांमधून जर तुम्ही आला असाल आणि भारत सरकार द्वारा पात्रता का प्रमाणपत्र जारी किया गया हो, तर तुम्हाला तेव्हाच फॉर्म भरता येणार आहे जेव्हा तुम्हाला भारत सरकारनं त्याचं प्रमाणपत्र देण्यात आलेलं आहे. तरच जिस उम्मीदवारों के मामलों में पात्रता प्रमाण पत्र आवश्यक है उन्हें अंतिम रूप से परीक्षा में शामिल किया जा सकता है. भारत सरकार द्वारा जारी पात्रता प्रमाण पत्र को दस्तावेज सत्यापन के दौरान प्रस्तुत करना होगा, अन्यथा उनकी उम्मीदवारी अस्वीकार कर दी जाएगी. तर बघा, तुम्ही भूटान, नेपाळ, तिब्बती शरणार्थी किंवा जर तुम्ही भारतीय मूळाचे दुसऱ्या देशातून येऊन जर भारतामध्ये राहिला असाल तर तुम्हाला भारताकडून जे प्रमाणपत्र मिळतं ते प्रमाणपत्र काढणं कंपल्सरी आहे. आणि जर एक्झाम देते वेळेस जर तुमच्याकडे ते जर पत्र नसेल भारतानं दिलेलं तर त्यावेळेस तुम्हाला एक्झामसाठी तर अलाव करण्यात येणार आहे, तुम्हाला एक्झाम दिली जाणार आहे. पण जेव्हा तुमचा नंबर लागेल सिलेक्शन नंतर तुम्हाला जेव्हा तुमचं DVचा वेळी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळी तुम्हाला भारत सरकारकडून भेटलेलं प्रमाणपत्र कंपल्सरी सोबत ठेवायचं असेल आणि जर ते तुमच्याकडे नसेल तर तुम्हाला डायरेक्टली डिस्क्वालिफाय करण्यात येणार आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे. तर मित्रांनो, आपण जी ही ऑल कॅटेगरीजच्या नोटिफिकेशनच्या पूर्ण इन्फॉर्मेशनसाठी जी सिरीज स्टार्ट केलेली आहे त्याच्यामध्ये आपला पहिला व्हिडिओ झालेला आहे इम्पॉर्टंट इंट्रोडक्शनवरती, दुसरा व्हिडिओ झालेला आहे जनरल इंट्रोडक्शनवरती, आणि आपण आज जो व्हिडिओ घेतलेला आहे तो झालेला आहे तुमचा एज रिलॅक्सेशन, एज लिमिट आणि जे तुमचं नॅशनॅलिटी आहे त्यावरती आपण पूर्ण डिटेल्समध्ये बघितलेलं आहे. यापूर्वी झालेल्या व्हिडिओची मी लिंक जे आहे ते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो आणि पुढील जो व्हिडिओ येणार आहे तो व्हिडिओ पाहण्यासाठी आणि तुम्ही मिस करू नये म्हणून आपलं जे चॅनल आहे या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा. तुम्हाला आज दिलेल्या माहितीमध्ये जर काही प्रॉब्लेम असतील तर आपल्या कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. तसेच अधिक माहितीसाठी आपले मराठी माहिती केंद्र हे टेलिग्राम चॅनल जॉईन करा. धन्यवाद.